कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय हरि जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवर 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 तुलसी हर दास तुलसी हर दास पीताम्बर तुलसी हर दास पीताम्बर तुलसी
ध्यान आवड निरंतर हेच ध्यान तुलसी हार गळा कास पितांबरा तुलसी हार गळा कास पितांबरा तुलसी हार गळा कास पितांबरा हार गळा कास पितांबरा श्रवणे मकर कुंडल तपते श्रवणे मकर तुलसी हार कास पितांबरा तुलसी हार कास पितांबरा तुलसी हार कास पितांबरा तुलसी हार
हरी विठोबा रखुमाये जय जय 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 विठोबा रखुमाये हॅलो जरा थोडा कडक राम कृष्ण हरी हरी जय जय राम बकवास कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगरा आगरा सर्व सुखाचे आगरा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण ताली वाजवा जय जय राम कृष्ण बोला बोला भजन करा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण असं का आसी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया 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 करिता भरोवरी दुरावसी दूरी बरोबरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाची पुरी वहावसी वहावसी भवाची पुरी वहावसी वहावसी भवाची पुरी वाहवसी वाहवसी भवाची पुरी वाहवसी वाहवसी काही न लगे एक भावाची कारण काही न लगे भावाची कारण काही न लगे एक
टाळी वाजवा विठोबा रखुमाई बोला बोला जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजन विठ्ठला सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला काहीतरी गेला जन्म वाया नाही गेला जन्म वाया करिता बरोबर दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी काहीतरी गेला जन्म वाया काहीतरी गेला जन्म वाया तभुर भरी दुरावसे दोरे करिता भरोबारे दुरावसे दोरे भवाची पुरी वाहवसी भवाची आ
टाळी वाजवा भजन करा सर्वांनी प्रेमानं म्हणा विठ्ठल 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 टाळी टाळी हा विठ्ठल 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 म्हणा म्हणा विठ्ठल 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 संभाजी महाराज की आर्य सनातन हिंदू धर्म प्रभू श्री रामचंद्र
मुलांना शांत बसा. ते पळूनच गेले तेव्हा तुमचं झाल्यावर येतो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. विठ्ठल 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 समचरण सरोजं सांद्रणीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडन मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरू प्रथम नमः. पाण्डुरङ्गकरू प्रथम नमः. दुसरे चराना संतांची या, दुसरे चराना संतांची या, बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलंकांक तेजोधिकामोधिवक्रं, खलाणीशवादापणोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुं तं मनाजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरणजी हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. कैला
शिवचंद्रमोळी फणेंद्र माथा मुगट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणा करता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा अभंग आहे. ज्यांचा अभंग ज्यांची दिव्य अशा स्वरूपाची अक्षर आज कीर्तन श्रवण सुखा करता आपल्या समोर निवडली आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि या जगाचे असणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय श्री तुकोबारायांच्या स्वमुखातनं साक्षात जन्माला आलेली दिव्य अशा स्वरूपाची अक्षर श्रीमद गाथेच्या स्वरूपानं याच असणाऱ्या अभंग संहितेतील आज सेवेला घेतलेला अभंग हा 3 चरणाचा आहे आणि या 3 चरणाच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आज आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवाला आपल्या मानव जन्माच्या सार्थकतेचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल जे तुम्हाला मला उपदेश करतात ते जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबार आहेत. कोण उपदेश करतायत, कोणाला करतायत, उपदेश करण्याच्या करता अधिकारही तितकाच महत्वाचा आहे. या संप्रदायामध्ये साक्षात परब्रह्म स्वरूप असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय आज आपल्याला जो उपदेश करतायत, पण उपदेश करत असताना अंतकरणातली महाराजांची असणारी तळमळ, ती तळमळ श्री तुकोबाराय आपल्या समोर प्रगट करतायत, व्यक्त करतायत. सांगतो तुम्हासी हे बाबांनो, अरे लाख मोलाचा अनमोल किमतीचा नरदेह नरतनू नर शरीर तुम्हाला मला आपल्याला प्राप्त झालंय. भाग्य तुमचं माझं. हो, काहीतरी जन्म जन्मांतराचं पुण्य होतं म्हणून तर आज तुम्हाला मला हा माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला आपण जन्माला आलो, मेलो, जन्माला आलो, मेलो आणि मग तेव्हा कुठं आज आपल्याला हा माणसाचा जन्म प्राप्त झाला ना. महाराज म्हणतात हा शेवटचा आहे, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म पण सुकलिया वर्म फेरा पडे. हा आता एकतर फेरे फिरत 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 आपण आज माणसाच्या योनी जन्माला आलेला आहेत. पण याही योनीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर जर कदाचित आपण चुकीचं वागाल, देवाचं भजन भक्ती नामसाधना करत नसाल, संप्रदायाची सेवा करत नसाल, माता पित्यांची सेवा करत नसाल, तर महाराज म्हणतात बाबा रे तुला जन्म मिळाला पण जीवनामध्ये तू भगवत भक्ती भगवत नामसाधना केली नाही ना, मिळाला पण तुला कळाला. बोला ना, इकडे बघा, लक्ष द्या. असं संवादात्मक कीर्तन करूयात म्हणजे बरोबर 11:45 संपेल. हा, तसं आता खूप छान इथं हवा आहे, सावली आहे, 2 वाजेपर्यंत तशी काय भीती पण नाही. मला सूचनाच तशी 12च्या पुढे आपण जाणार नाही. तोपर्यंत श्रद्धेनं आपण चिंतन परमात्म्याच्या दरबारात इथं करत आहोत. ऐका. 83,99,999 योनीमध्ये आपण जन्माला आलो, मेलो, कदाचित त्या भोग प्रधान अशा स्वरूपाच्या योनी जन्माला आलात. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. या पशु पशवाधिकाच्या योनी जन्माला आलो पण त्या योनीमध्ये आपल्याला भगवत भक्ती भगवत नाम साधनेचं ज्ञान नव्हतं. ते या योनीमध्ये प्राप्त झालं, ते म्हणजे माणसाच्या योनीत. मग श्री तुकोबाराय सांगतात बाबांनो, अरे याच जन्मामध्ये खऱ्या अर्थानं या नरदेहाची, या मनुष्य जन्माची सार्थकता करून घ्या. ती सार्थकता करण्याकरताचा उपदेश श्री तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. विठ्ठल तळमळ व्यक्त करतात, हात जोडतात, पाया पडतात,
लोटांगण घालतायत, नतमस्तक होतात आपल्या समोर आणि श्री महाराज आपल्याला उपदेश करतात. ऐका बाबांनो, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. या तुमच्या माझ्या मानव जन्माची सार्थकता करणारा परब्रह्म स्वरूप असणारा गेली 28 युगांपासून कुठं उभा आहे? विटेवरती उभा आहे. त्याचं भजन भक्ती नामसाधना कराल ना तर नक्की जन्माची सार्थकता होणार आहे. का तर जन्माची सार्थकता करणारा तोय. आणि त्याच्यासाठी घाई करा. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वाहवसी. भव नदी नाम संसार. या संसारामध्ये जीवन जगत असताना या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं भजन भक्ती नामसाधना करण्यासाठी तुकोबाराय सांगतात, बाबांनो घाई करा, त्वरा करा. आजपर्यंतच आम्हाला मिळालेलं हे आयुष्य आहे, माहिती आम्हाला, आपण इथून पुढं किती शिल्लक राहिलं याचं ज्ञान कोणालाच मंडपात बसलेल्याला आहे. जन्मतारीख सगळ्यांना माहिती आहे, एकदा मृत्यूची सांगा बरं. ती मात्र कोणाला सांगता येत नाही. कधी कुठं कसं केव्हा याचं ज्ञान तुमच्या माझ्या जवळ नाही ना. म्हणून किमान आज सावध व्हा, आत्ता सावध व्हा, जागे व्हा, घाई करा, त्वरा करा. कशासाठी? देवाच्या भजनासाठी, नामसाधनेसाठी. का हो महाराज, हो आम्हाला या भव नदीमध्ये तरायचंय, बुडायचं नाही, वाहून जायचं नाही, अलगद अशा स्वरूपाचं आम्हाला तरून जायचंय. मग त्याच्यासाठी भजन करावं लागेल. मग ते भजन करण्याकरता खर्च किती येणार? परमार्थ करण्याकरता किती खर्च येईल? काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात, फक्त अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. काही न लगे एक भावाची कारण. तुकोबारायनं माहित होतं लोकांना पटेल किंवा न पटेल, म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जवळच्या जीवाच्या व्यक्तीची आण घेऊन सांगतात, आपल्याला शपथ घेऊन सांगतात. कोणाची? तुका म्हणे आण विठोबाची. त्याची शपथ घेतात. मी माझ्या परमात्म्याची शपथ घेतो, आण घेतो आणि आपल्या समोर भाव प्रगट करतो. अरे बाबांनो, जन्माची सार्थकता करणारा अशी भगवान परमात्माचे, पण आपल्याला त्याचं भजन श्रद्धेनं करावे लागेल. हो, श्रद्धायुक्त अंतकरणानं त्याची नामसाधना. आता वारी आली, वारी करावी लागेल, परमार्थ करावा लागेल. जर ही दिनचर्या आपल्या जीवनामध्ये असेल तर नक्की जन्माची सार्थकता होणार. पण या उलट याच्यातलं काहीच नाही केलं तर मग नाही तरी गेला. म्हणा ना, जन्म वाया. मग आपला जन्म वाया जावा की आपला जन्म सार्थकी लागावा हे आपण ठरवावं. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या समोर हा जन्माच्या सार्थकतेचा उपदेश करतायत. हा अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. निर्धारित 12 वाजेपर्यंतच्या समयामध्ये काहीसं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदा प्रेमानं भजन करा. विठ्ठल विठ्ठल गोड पवित्र आणि प्रसन्न अशा स्वरूपाचं हे वातावरण आहे. जो दरबारच परमात्म्याचा आहे. श्री पांडुरंगाच्या, हनुमंतरायाच्या आदी करून श्री भोलेनाथांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये श्री क्षेत्र पाडळी, या पाडळी गावातील सर्वच असणारे आदर्श परिवार, आज या परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण उपस्थित आहोत ना. खरं तर ज्यांचं हे प्रथम पुण्य स्मरण या परमात्म्याच्या श्री पांडुरंगाच्या पवित्र दरबारामध्ये संपूर्ण होते. सामाजिक क्षेत्रामध्ये, सांप्रदायिक क्षेत्रामध्ये संप्रदायाचा वसा वारसा परंपरा ज्या असणाऱ्या जाधव परिवारातील एक आधारवड, जाधव परिवारातील एक पिताश्री, एक आदर्श पिता म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलं असे असणारे कैलासवासी श्रीपत किसन जाधव अर्थात माझे आजोबा, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व जाधव परिवारावरती प्रेम करणारी गावातील सर्व मान्यवर मंडळी, सांप्रदायिक क्षेत्रातली आमची ही सगळी गावातली भजनी मंडळी खऱ्या अर्थानं आज या कीर्तन सेवेकरता या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. जाधव परिवारावरती प्रेम करणारील सगळे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार, पंचक्रोशीतील आपण सगळे पाहुणे मंडळी खऱ्या अर्थानं आज हा शेवटचा निरोप देण्याच्या करिता श्रद्धा येते तत्क्रियते इति श्राद्धा. जी कर्म श्रद्धेनं केली जातात त्याला श्राद्ध कर्म असं म्हणतात. आज जाधव परिवारातील पित्याचं हे श्राद्ध
ऋणमुक्तीचा दिवस, ज्या बापाचा उपकार या परिवारावरती विशेष अनन्यसाधारण अशा स्वरूपाचा राहिला, त्या पित्याच्या ऋणातनं उतराय होण्याच्या करिता मग सगळे तीनही चिरंजीव असतील, सगळा परिवार असेल, बंधू असतील, आदी करून या सगळ्यांनी मोठ्या अट्टहासानं आज हा एक दिवसाचा कीर्तन सोहळा आपल्या पित्याच्या ऋणातनं उतराय होण्याच्या करिता आयोजित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. कैलासवासी श्रीपद बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांचंही स्मरण आपण करतोय. समस्त असणारा परिवार, त्यामध्ये त्यांच्या भाऊजे आहेत गंगा भागीरथी सीताबाई विठोबा जाधव, त्याचबरोबर पत्नी आहेत गंगा भागीरथी रखमाबाई श्रीपद जाधव, त्यांचे बंधू आहेत श्री चंद्रकांत किसन जाधव आणि त्यांची 3 मुलं, त्यामध्ये श्री बाळासाहेब श्रीपद जाधव, श्री केरू श्रीपद जाधव आणि श्री सोमनाथ श्रीपद जाधव ही त्यांची 3 मुलं. सुना, पुतणे, नातू, पणतू, खूप मोठा असा हा सगळा परिवार आहे. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्वजण या परिवाराचे अगदी जवळचे, माझ्यासह सर्वजण स्नेही आहोत. आज या सगळ्या परिवारानं मोठ्या अट्टहासानं आपल्या पित्याचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या निमित्तानं हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा आहे. केरूमामांचा हट्ट, आग्रह आणि त्या अनुषंगानं खरं तर माझे आजोबा आणि त्या अनुषंगानं दशक्रियेलाही येण्याचं त्या परिवारानेच मला सूचना केली आणि त्या अनुषंगानं आजही केरूमामाने श्राद्धसुद्धा आपल्यालाच या ठिकाणी कीर्तन सेवा करावी लागणार आहे आणि या अनुषंगानं आज काहीसं चिंतन आपल्यासमोर मांडायचे. या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सगळेच जाधव परिवारावरती प्रेम करणारी पाहुणे मंडळी, विशेषत्वानं कीर्तन म्हटलं की नोहे एकल्याचा खेळ आणि त्या अनुषंगानं ही सगळी मंडळी या ठिकाणी असावी लागतात. मग विशेष ज्यांचं सहकार्य या जाधव परिवाराला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेलं आहे ते आपल्या गावातील सगळं भजनी मंडळ, सगळी वारकरी मंडळी, जुनी जाणती गावातील पारमार्थिक मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. मृदंगाचार्य हरिभक्ती परायण आपल्या नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याचं वैभव, मृदंगाचार्य मृदंगालंकार ज्ञानराजी महाराज पापळ, गोड असा मृदंग आपण त्यांचं श्रवण करत आहात. महाराज आपण या ठिकाणी साथीला आहात. मृदंगाचार्य ज्ञानराज महाराज, गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्ती परायण मुकुंदजी महाराज बोराडे काका, हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार नितीनजी महाराज देशमुख, अगस्त्य ऋषी गुरुकुल संकेतजी महाराज आरोटे, गुरुकुलमधील सगळी बालवारकरी विद्यार्थी, चोपदार आमचे अण्णाभाऊ मामा जाधव अर्थात याच परिवारातील, आणि विशेष उपस्थिती आमचे ज्येष्ठ असणारे गुरुबंधू, याच परिवाराचे असणारे भाचे स्नेही हरिभक्तीपरायण नितीनजी महाराज रेवगडे, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक आदर्श विद्यार्थी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आदरणीय महाराज आपण उपस्थित आहात. गोड स्पीकर व्यवस्था, जेव्हा नियोजन ठरलं कीर्तनाचं, केरूमामा म्हणे स्पीकर कुठला सांगायचा, अंबिका स्पीकर सांगायचा की सागर भाऊंचा सांगायचा. म्हटलं सागर भाऊ असेल की मग पावसे पाटील असले आम्हाला काय अडचण. अतिशय गोड आपल्या गावातल्या वर्षभरातल्या अनेक उत्सवामध्ये आमच्या सागरदादाची स्पीकर व्यवस्था डुबेरावरनं या ठिकाणी असते. म्हणून आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण व्हावं, एक आठवण राहावी या अनुषंगानं आज या परिवाराच्या प्रेमास्तव या ठिकाणी जे उपस्थित आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही भव्य अशा स्वरूपाचे उत्सव होतात, नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं जिथं आयोजित केली जातात, ते या महाराष्ट्रातील असणारं एक सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल साधकांची माऊली या नावानं ज्यांचे लाखोंचे सबस्क्रायबर आहेत असे युवा मृदंगाचार्य आणि याच असणाऱ्या यूट्यूब चॅनलचे आमचे सर्वेशजी महाराज बाळसराफ, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. परिवाराच्या वतीनं आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आधी करून माझे पिताश्री, खरं तर माझे काका आहेत. आधी करून आता हे सगळे पाहुणे मंडळी निमरळवरनं सगळे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल. या परिवारातील आदर्श असणाऱ्या एका पित्याचं हे स्मरण आपण करत आहोत. खरं तर बाबांचा जो काळ, शेवटचा काळ म्हणाल तर तो आपण सर्वांनी अनुभवलेला आहे, तो आजारपणाचा काळ होता.
परंतु ज्या बापानं ज्या पित्यानं आपल्याकरता राबराब राबून हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं, आयुष्यभरामध्ये एक एक रुपया जपला, सुसंस्काराचं ज्ञान या सगळ्या परिवाराला दिलं. आज तीनही मुलं, सगळा परिवार सुखी समाधानी आनंदी अशा स्वरूपाचं जीवन जगतोय ना. जर उपकार कोणाचा राहिला असेल तर तो उपकार आहे या पित्याचा. आणि म्हणून ज्या बापानं राब राबून एक एक रुपया जमून आमच्या करता जर ही सुसंस्काराची शिदोरी आम्हाला दिली ना, तर आज ते पिताश्री आज आमच्यामध्ये नाही आहेत, पण आज आम्ही सुखी समाधानी जीवन जगतोय त्यांच्या कृपेनं. तर मग आमची जबाबदारी आहे मुलांची. काय जबाबदारी आहे? असताना सेवा आणि गेल्याच्या नंतर मोठ्या श्रद्धेनं हे सगळे विधी करावे लागतात. या जबाबदारीतनं खरं तर त्यांच्या ऋणातनं उतराय होण्याचा प्रयत्न आज परिवार करतोय. विठ्ठल या आजारपणाच्या ही काळामध्ये सगळ्या परिवारानं, विशेषत्वानं सगळ्या सुनांनी असतील, आजी असेल, सगळ्या परिवारानं मोठ्या श्रद्धेनं केलेली सेवा. आणि आज मात्र हा पुण्य स्मरणाचा सोहळा इथं आयोजित केलेला आहे. कशासाठी करायचंय? एवढा मोठा खर्च करायचा आहे. हा खर्च केल्याच्या नंतर काहीतरी फायदा परिवारालाही व्हावा. हे कलियुग चालू आहे. कोणतं युग चालू आहे? बोला, तुम्ही बोलत चला. नाराज आहेत का माझ्यावर? आजी नाराज आहेत का? मावशी नाही ना? मग बोला, हे कोणतं युग आहे? या कलियुगामध्ये फायद्याशिवाय कुणीच कुठलं काम करायला तयार. सांगणारे असं बाबा, ऐकणारे असं आपण सर्वजण, प्रत्येकाला अपेक्षा आहे ती फायद्याची. प्रयोजन मनोदिश्य न मंदोहपि प्रवर्तते. मंद बुद्धीचा माणूस सुद्धा फायद्याशिवाय कुठलंच काम करायला तयार होत नाही. मग आज या परिवाराला सुद्धा अपेक्षा आहे, म्हणाल कशाची? तर ती फायद्याची. चिरुमामा रागाने पाहताय माग, कसला फायदा? ऐका, आज या परिवाराला सुद्धा अपेक्षा आहे आम्हाला काहीतरी फायदा व्हावा. आमच्या पित्याचं आम्ही स्मरण करत आहोत, पुण्य स्मरण आम्ही करतो. मग आम्हाला काय फायद्याची अपेक्षा आहे? अहो, एखादा मंद बुद्धीचा माणूस असेल, बोळा, त्या मंद बुद्धीच्या माणसाला एखादं काम सांगून बघा, लगेच ऐकतो का? त्याला सांगा बरं, हे भाऊ जा दुकानात अशी अशी वस्तू घेऊन ये. आपल्याला वाटतं भोळे जाईल घेऊन येईल. ते म्हणतं जातो मी, पण तिथं गेल्यावर मला काय देणार? काय देणार? फायद्याची अपेक्षा त्याला सुद्धा आहे ना. जसं तसं आज या कलियुगामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला फायद्याची अपेक्षा आहे. मग आज या समस्त जाधव परिवारातील जे पिताश्री, जो आधारवड खऱ्या अर्थानं आज या परिवाराला सोडून गेला, आज हा किमान 1-2 लाख रुपयाचा खर्च सगळा परिवार इथं करतोय ना. हा सगळा खर्च केल्याच्या नंतर पिंडदान झालंय, आज ज्ञानदान सुरू आहे, आणि याच्यानंतर अन्नदान आहे. येथे एक शीत दिदल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. हा फायदाच आहे ना. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ केलेलं दान, अन्नदान स्वरूपानं असेल, वस्त्रदान स्वरूपानं, पिंडदान स्वरूपानं, जे जे काही दान आज या ठिकाणी सगळा परिवार करतो ना, हे अन्नदान केल्याचा फायदा काय? तर ज्ञानोबा राय सांगतात, एका कुळाचा नाही, कोटी कुळाचा उद्धार होतो आपल्या पितरांच्या स्मरणार्थ केलेल्या नुसत्या या दानातनं. आणि मग आज या परिवाराला सगळ्यात मोठा होणारा फायदा कुठला असेल तर तो फायदा माझे तुकोबराय सांगतात, या कलियुगामध्ये प्रत्येकाची धावपळ आहे, प्रत्येक जण परमार्थ करतो, जी जी क्रिया करतो ती क्रिया करत असताना आम्हाला प्रत्येकाला अपेक्षा आहे आम्हाला पुण्य मिळावं. काय मिळावं? बोला, तुम्ही बोलत नाही का? पुण्य मिळावं का पाप मिळावं? आजी काय मिळावं? आम्हाला पुण्य मिळावं. कोणाचीच अपेक्षा नाही आम्हाला पाप मिळावं. मग आज हा सगळा उत्सवच आहे, सोहळाच आहे, मृत्यूचा सोहळा आहे. हा सगळा सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर या सगळ्या समस्त जाधव परिवाराला होणारा फायदा काय असेल ना, तर जाता जाता स्वर्गात जाणारे जे पितर असतात ते खऱ्या अर्थानं सुखा समाधानाचा आनंदाचा आशीर्वाद परिवाराला देऊन जातात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे कुळा. सगळ्या कुळाचं कल्याण हो, हा आनंदाचा सुखा समाधानाचा आनंदाचा आशीर्वाद देऊन जातात. आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला पुण्य मिळालं पाहिजे, आम्ही पुण्यवान बनलो पाहिजे असं वाटतंय आम्हाला. तर जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, ज्या वेळेला आपण आपल्या परिवारातील या पुण्यात्म्यांचं स्मरण कराल त्यावेळेला नक्की आपण सुद्धा पुण्यवान झाल्याशिवाय राहणार
जणांची नावे पुण्यवंत व्हावे. आम्हाला पुण्यवान व्हायचंय ना, तर आमच्या वाडवडिलांचं स्मरण आम्ही केलं ज्ञानदादा, तर आम्ही पुण्यवान बनल्याशिवाय राहणार नाही. मग पुण्य मिळतं आपल्या पित्याचं, आपल्या मातेचं, आपल्या पितरांचं स्मरण केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, नाही असं नाही, सगळी लोक प्रेम करतात. आज आपण सगळे या जाधव परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत तुमच्या माझ्यासह. पण मला असं वाटतं ही सद्भावना तुमच्या माझ्या अंतकरणात आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, म्हणून आम्ही उपस्थित आहोत. पण तरी इथं येत असताना तुमच्या माझ्या अंतकरणात थोडा तरी स्वार्थ आहे, सगळ्यांच्या थोडा का होईना स्वार्थ आहे. कोणता स्वार्थ म्हणाल तर आज आम्ही या परिवाराच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो, तर उद्या भविष्यात आमच्या परिवारात एखादा सुखदुःखाचा कार्यक्रम असेल तर हा परिवार तिकडं आमच्या परिवारामध्ये सहभागी. आज काय आपण जर एखाद्या कार्यक्रमात जात असू तर लोक आपल्या कार्यक्रमाला येतात, बरोबर ना. आज एवढी मोठी संख्या आहे हो, श्रीपद बाबांच्या पुण्यस्मरणाला मोठ्या बहुसंख्येनं आपण उपस्थित आहात का, तर या परिवाराविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारं प्रेम हा थोडा का होईना स्वार्थ तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे. पण स्वार्थाविना प्रेम करणारी दोन पात्र या जगामध्ये असतात. महाराज म्हणतात एक आहे ते आईचं आणि दुसरं आहे ते बापाचं. विठ्ठल विठ्ठल निस्वार्थ निर्मोहक निर्लोभक निर्हेतुक अशा स्वरूपाचं प्रेम तुमच्या माझ्या जीवनात करतात. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अंतःकरणामध्ये ठेवत नाही. आईविषयी तर आम्ही नेहमी बोलतो, आम्ही नेहमी ऐकतो, आई आमच्यावरती प्रेम करते किती. ऐसे कळवळ्याची जाती सगळ्यांना पाठी करीला भावीन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ओ आई जितकं प्रेम करते ना तितकंच प्रेम तुमच्या माझ्यावरती करत असतो तो बाप. फक्त आई प्रेम करते, तिच्या अंतःकरणामध्ये एक वात्सल्य भावना असते. बापही प्रेम करतो, फक्त ते प्रेम करत असताना त्याची भूमिका थोडीशी कठोर असते. असताना कदाचित किंमत कळत नाही आम्हाला, पण गेल्याच्या नंतर क्षणाक्षणाला यांची उणीव आपल्याला जाणवते. नाही किंमत कळत असताना महाराज म्हणतात खरं तर आई मला भूक लागली असं म्हटलं की तुमच्या माझ्या लगेच तुम्हाला मला जे काहीतरी एखादा पदार्थ बनवून देते भोजनाकरता. तुमच्या माझ्या एक वेळच्या तुमच्या माझ्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करणारी आपली आई असते. पण आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची तयारी करणारा कोण असेल तर तो बाप असतो. आज मी राबेल, कष्ट करेल, दुसऱ्याच्या दारात हात पसरवेल, कशासाठी? माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी. माझी मुलं घडली पाहिजे, वाढली पाहिजे, सुसंस्कारक्षम बनली पाहिजे. ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये असते ना, हो भूमिका कठोर आहे, रागावतो, बोलतो, मारतो, जोडतो, परंतु अंतःकरणामध्ये त्याच्या प्रेम नाही असं नाही, प्रेमच आहे, खूप प्रेम आहे. पण त्याला माहिती आहे आज जर मी याच्याशी कठोर वागलो ना तर नक्की भविष्यातली याची वाटचाल सुसंस्कारक्षम अशा स्वरूपाची झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण परमार्थ करतोय, सुसंस्कारक्षम अशा स्वरूपाचं जीवन जगतोय का, तर कदाचित आपल्या माता पित्यांनी आपल्यासाठी ठेवलेल्या काही कडक भूमिका असतील. म्हणून खरं तर ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमच आहे, प्रेमच आहे, जो आयुष्यभर राबतो, एक एक रुपया जोडून ठेवतो, जपून ठेवतो, साठवून ठेवतो, उपभोग मात्र स्वतः करता घेत नाही. मला सांगा आपण कष्ट करतात ना अजून? मी जाऊ का? नाही करत काहीच. सगळं आवरून आपण आलेला असाल आता घरचं, म्हणजे आता गरज नाही आपल्याला काम कष्ट करण्याची, पण तरी आपण करता. स्वतःसाठी करता की आमच्यासाठी? बोलत चला ना, मला बोलल्याशिवाय कीर्तनच होत नाही आपलं. स्वतःसाठी की पोरांसाठी? पोरांसाठी. बस मग आपल्याला गरज नाही आता. पण महाराज आज आम्ही राबलो, एक एक रुपया जोडून ठेवला, जपून ठेवला, साठवून ठेवला ना, तर आम्हाला नाही उपभोग, पण भविष्यामध्ये आमच्या मुलांना याचा उपभोग होणार आहे. याच्यासाठी जो राबतो आयुष्यभर एक एक रुपया साठवून ठेवतो, महाराज म्हणतात तो या जगामध्ये फक्त बाप असतो. बाप करी जोडी बाप करी बाप
करी जोडी लेकुराचे ओढी. तुकोबारा म्हणतात जो बाप आयुष्यभर नुसतं जोडतो एक एक रुपया साठवून ठेवतो पण स्वतः करता नाही. लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. कुरवंडी नाम शरीर, जो स्वतःच्या शरीराचा सुद्धा विचार करत नाही, फक्त कष्ट करतो. आज मी राबलो ना तर भविष्यात माझ्या पोरांना एवढं राबायची वेळ येणार नाही. आज मी दुसऱ्याच्या दारात हात पसरवेल, कष्ट करेल, परंतु भविष्यात माझ्या पोरांना एवढी कष्ट करण्याची वेळ येऊ नये ना, याच्यासाठी तो राबतो. तुम्ही सगळी माझी वडीलधारी आहात, पण महाराज म्हणतात खरं तर ही भूमिका कोणाची असेल तर ती बापाची असते. या जगात असा बाप झाला, अशी आई झाली का फक्त माझ्या मुलांना सुख समृद्धी ऐश्वर प्रदान व्हावं, माझ्या मुलांना या जगामध्ये मान सन्मान प्राप्त व्हावा, याच्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेणारा बाप या जगात जन्माला आला. त्यांचं नाव विठ्ठलपंत आणि आईचं नाव रुक्मिणी माता. काय 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 दोष नव्हता लेकरांचा, परंतु संन्यासाची कार्टी म्हणून ज्यांना हिनवलं जात होतं, इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं जात नव्हतं. ऐका जबाबदारीने, थोडा वेळ इकडे लक्ष द्या. इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं जात नव्हतं, सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ देतलं जात नव्हतं, आळंदीची प्रदक्षिणा करू दिली जात नव्हती, मधुकरी मागण्यासाठी अधिकार मिळत नव्हता. एखाद्यानं जर मधुकरी वाढली ना तर ती मधुकरी माती मोल करणाऱ्यांची संख्याही काही कमी दिली एखाद्यानं मधुकरी, पण ती मधुकरी सुद्धा मातीमोल करणाऱ्यांची संख्या खूप होती. परंतु असा बाप होता. फक्त माझ्या काय त्या पोरांचा काय दोष आमचा आहे ना. पहिला संसार केला, संसारामध्ये मन रमेना, संन्यास घेतला, परत संसार, आणि मग जी मुलं जन्माला आली, संन्यासाची कार्टी म्हणून ज्यांना हिनवलं जात होतं, माझे ज्ञानोबा राय, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, आदिशक्ती मुक्ताई. ऐका, या चारही भावंडांची अशी अवस्था होती ना, मान सन्मान आळंदीमध्ये प्राप्त होत नव्हता, परंतु त्यांना मान सन्मान मिळावा याच्यासाठी खरं तर प्रायश्चित्त ज्यांनी भोगलं, देहांत प्रायश्चित्त, हे या जगामध्ये जर कोण करू शकतो तर तो बाप असतो. फक्त माझी मुलं सुखी समाधानी आनंदी राहावी याच्यासाठी. मग महाराज म्हणतात खरं तर बाबांनो, अरे असताना सेवा आणि गेल्याच्या नंतर मोठ्या श्रद्धेने हे सगळे विधी. आज या परिवाराची एवढी एकच भावना आहे. शेवटचा सोहळा आहे, जे शास्त्रानं मरणोत्तर अशा स्वरूपाचे सोहळे सांगितलेत ना, त्यातला हा प्रमुख अशा स्वरूपाचा शेवटचा सोहळा आहे. त्याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. सोहळाच आहे. परिपूर्ण अशा स्वरूपाचं आयुष्य मिळालं श्रीपद बाबांना, परिपूर्ण अशा स्वरूपाचं मिळालं. आणि मग आज मात्र मरणोत्तर अशा स्वरूपाचे जेवढे काही विधी असतात, ज्ञानोबाराय म्हणतात जसं 3.5 हाताचा हा शरीर रूपी देहाच्या गावाला तुमचं माझं प्रत्येकाचं येणं झालं ना, मग जसा जन्माचा सोहळा आहे तसा मृत्यूचा सुद्धा सोहळा आहे. आज हा सोहळाचे आपण सगळे या मृत्यूच्या सोहळ्याला उपस्थित आहोत. बाबांच्या देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, नाम नो नये धनंजया जिया परी. 3.5 हाताच्या शरीररूपी देहाच्या गावाला तुमचं माझं येणं झालं तर आगा जन्म आणि आगा मृत्यू हे 2 सोहळे असेत का त्याच्यात बदल करण्याचा अधिकार आजपर्यंत तुम्हाला मला कोणालाच नाही. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी मृत्यू ठरलाय. फक्त कधी कुठं कसं केव्हा हे माहिती. आता कीर्तन झालं, प्रसाद घेतला, आपण सगळे घरीच जाऊ याचा भरोसा आहे कोणाला आहे कोणाला नाही कोणाला. पण तुम्ही लय लोड मध्ये येऊ नका. मी घरी जायला ज्याचा भरोसा आहे. आता नाही म्हणतात सगळे, नितीन दादा आता काय म्हणतात, नाही म्हणजे मी पहिल्या गाडीनं जाऊ द्या, यांना अपेक्षा नाही. ऐका, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. नाही भरोसा. ज्या दिवशी तुमचा माझा मृत्यू ठरलाय त्याच दिवशी होणार आहे. जेव्हा जन्म झाला ना तेव्हाच मृत्यू ठरलाय. फक्त कधी कुठं कसं केव्हा याचं ज्ञान आपल्याला नाही. विठ्ठल विठ्ठल. अलीकडच्या गाडीत हेल्मेट वाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जायचं हे मात्र निश्चित आहे. हो, जो खाटेवर आला तो ताटेवर. ज्याचं बारसं केलं आपण आनंदानं त्याचं 13वं करावंच लागणार आहे. तो या मृत्यू लोकाचा नियम आहे. इच्छा नसेल आपल्याला मरणाची, पण मरावं लागणार आहे. ज्या दिवशी निरोप आला ना, तुमच्या माझ्याजवळ एखादी राजकीय सत्ता आहे, तुमच्या माझ्याजवळ लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, तुमच्या माझ्याजवळ जीवाभावाची प्रेमाची ही सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांचा त्याग करून त्या क्षणाला तुम्हाला मला निघावं लागतं. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. कोणाची आज्ञा आहे? तुका म्हणे तय्यम आज्ञा, मग तेथे नचले काही. त्याच्या संस्थेपुढे, त्याच्या आज्ञेपुढे कोणाचं काय चालत नाही, तिला यम म्हणतात. पाहिला का हो? तुम्ही पाहिला? मी पण नाही पाहिला. पण तुकोबराय सांगतात त्याची सत्ता या जगावरती. त्याने ठरवलं मामा, त्यानं ठरवलं की त्या क्षणाला तुम्हाला मला निघायचंय. ही सगळी सूत्र त्याच्या हातात आहे. इच्छा नाही आम्हाला कोणाची. आमच्याजवळ मोठी राजकीय सत्ता आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी, जेव्हा भावाची प्रेमाची माणसं आहे, परंतु या सगळ्या सर्वस्वाचा त्याग तुम्हाला मला त्या क्षणाला करावा लागतो. त्याच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. दयेशील अंतकरण तुमचं माझं असेल. एखादा चुकला तर ज्ञानराज महाराज त्याला माफ केलं जा. आपण म्हणतो चल तुला काय केलं, माफ केलं. दयेशील अंतकरण तुमचं माझं असेल, परंतु ज्याच्या दारात जावं लागतं ना, ऐका, ज्याच्या दारात जावं लागतं त्याचं अंतकरण दयेशील नाहीये. त्याच्याजवळ नाही प्रेम, त्याच्याजवळ नाही माया, त्याच्याजवळ नाही करुणा. नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा. बाहेर काढीत कोणी प्राण्या, ओढाळ सापडे या धन्या, घोर यातना धनी देतो, घोर यातना धनी देतो. नाही हे करुणा. तुकोबराय सांगतात, बरोबर नितीन महाराज, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राण्या, ओढाळ सापडे या धन्या, थोर यातना धनी देतो, नाही त्या यमासी करुणा. एकदा का या शरीरातनं प्राण बाहेर पडला ना, मग जबाबदारी त्याची असते. त्याचं अंतकरण दयेशील नाहीये. ओढाळ सापडे या धन्या. तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे. महाराज म्हणतात जशी एखादी ओढाळ गाय, ज्या गायला मालक नाही अशी गाय, आपल्या भाषेत जाणी गाय. अशी गाय जर आपल्या शेतात आली पाडळीला, आपल्या शेतातला हिरवागार चारा खाऊ लागली, तुम्ही तिला म्हणाल का बाई तू आली ठाणगावरून पाहुणी आमच्या गावात, आमच्या शेतात, तुला काय चारा खायचा तेवढा खा. बोला ना, खाऊ देऊ? तुकोबराय सांगतात ओढाळ सापडे या धन्या. तो धनी, तो शेतकरी त्या गायीची जशी अवस्था करतो ना, मारिती झोडीती मारती थोडी ती तोडी ती निष्ठुर, मारती थोडी ती तोडी ती निष्ठुर, मारती थोडी ती तोडी ती निष्ठुर, मारती थोडी ती तोडी ती निष्ठुर. हे यमाचे कीर्तन बहुसार, यमाचे कीर्तन बहुसार, यमाचे कीर्तन बहुसार, यमाचे कीर्तन बहुसार. मारती थोडी ती तोडी ती निष्ठुर, मारती थोडी ती तोडी ती निष्ठुर, मारती
सगळे दुःख भोगावे लागतात, पण तरी चाला आनंदाची गातात. वा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, कुठं भोगावं लागतं हे नाही त्या यमाशी करुणा, त्याच्याजवळ दया नाही, माया नाही, प्रेम नाहीये, हे सगळं भोगावं लागतं आम्हाला. मृत्यू मरण हे तुमच्या माझ्या कोणाच्याच हातात नाही. ज्या दिवशी जन्माला त्या दिवशी निघायचंय. बसलेल्यापैकी कोणालाच अपेक्षा नाही मरणाची. ज्याला आहे त्यांनी हातवर करा, करू आपण काहीतरी प्रयत्न. आजी नाही जायचं, आजी सुद्धा म्हणते नाही अपेक्षा, कोणालाच नाही अपेक्षा. वाटतं आम्हाला जायचंय, पण तरी मरण जवळ आलं की ज्ञानोबराय सांगतात काय काय या जगाचा नियमच आहे. जगत स्प्रियास्पद, एकच सार्वभौम पद. आणि दुसरी इच्छा ज्ञानोबरायांनी आपली सांगितली, न मरणे निर्विवाद जगा पडिये. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं जगातलं सगळ्यात मोठं पद माझ्याकडे असलं असावं. मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण नाही होणार ना. पण इच्छा तर आहे ना ज्ञानराज, इच्छा व्यक्त करायला काय अडचण नाही. हो ज्ञानोबराय सांगतात एक सार्वभौम पद. मला दुसरी इच्छा सांगायची आहे, न मरणे निर्विवाद जगा पडिये. या जगात जन्माला आलेल्या कोणत्याच माणसाला मरण आवडत नाही. तुम्हाला आवडतं? तुम्हाला मागच्या मावशी आजी सगळ्या कोणाकोणाला आवडतं? कोणालाच आवडत नाही. मी जर म्हटलं आता तुमचं लक्ष दिसत नाही इकडे कीर्तनात, तुम्ही सगळ्या मागच्या तिकडे एकदाच्या मरा मारा तिकडं, तुम्हाला बरं वाटेल का हो? तेव्हा ती आजी म्हणते भाऊ तू तिकडं मोग रसलं तुझ्या गावाला मर, आमच्या पाडळीत आम्हाला मारू नको. बस ऐका, आम्हाला मरण येणार आहे हो, ठरलेलं आहे. पण आज आम्हाला इच्छा नाही मरणाची. न मरणे निर्विवाद जगा पडिये. प्रत्येकाच्या जीवनात ठरलेलं आहे हो, मृत्यूवरती विजय तुम्हाला मला मिळवता येणार नाही. तो काळावरती विजय मिळवला संतांनी, पण आपल्याजवळ तेवढं सामर्थ्य नाहीये. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, हे सामर्थ्य आपल्याजवळ नाही. आपण तर सर्वसामान्य जे आहोत, जे ब्रह्ममूर्ती संत जिथं अवताराला आले होते ना, या सगळ्या संतांकडे ते सामर्थ्य आहे की काळावरती विजय मिळवणं. ज्या वेळेला माझ्या ज्ञानदादांना काळ घेण्यासाठी आला, ऐका सकाळची वेळ, असं उन्हात सगळेजण बसलेले आहेत, काळ घेण्यासाठी आला. आणि आल्याच्या नंतर सगळे भावंड बसलेली असताना निवृत्तीनाथ दादांनी त्या काळाला अशी 2 बोटं दाखवली. किती काय केलं? 2 बोटं दाखवली. काळाला असं वाटलं की दादांची इच्छा आहे ज्ञानदादाला घेण्यासाठी. किती वर्षाने या? 2 वर्ष. 2 वर्ष अजून नाही, 2 वर्षाने या. गेला काळ, वेळ कमी होता, परत लगेच 2 वर्ष झाली ना, आला. 2 वर्षांना आल्याच्या नंतर आता मात्र सोपन काकांनी काय केलं, अशी 2 बोटं दाखवली. काळाला वाटलं दादांचं ऐकलंय आता, परत काळ गेला. आणि परत आता जेव्हा 2 वर्षांना आला, आल्याच्या नंतर चिमुकली मुक्ताबाईनं अशी 2 बोटं दाखवली. काळ जेव्हा परत निघाला, काळाला वाटलं अरे ऐकलंय निवृत्तीनाथ दादांचं ऐकलं, सोपान काकांचं ऐकलं, चिमुकल्या मुक्ताबाईचं ऐकायला अडचण काय? जेव्हा काळ निघाला ना, तेवढ्यात मुक्ताबाईने आवाज दिला, ए यमा, अरे कुठं चाललास? 2 बोटाचा अर्थ म्हणजे 2 वर्षांनी यायचं असं नाहीये. तू जातो 2 वर्षांनी येतो. आज तू माझ्या ज्ञानदादाला घेण्यासाठी आलेला आहे. आज तुला या 2 बोटाचा अर्थ सांगते, ऐक. अरे 2 बोटाचा अर्थ म्हणजे काय? 2 वर्षांनी असा नाहीये. जोपर्यंत या सृष्टीमध्ये चंद्र आणि सूर्य उगवतात आणि मावळतात, तोपर्यंत तुला माझ्या ज्ञानदादाला नेण्याचा अधिकार नाहीये. याला म्हणतात काळावरती सत्ता. विठ्ठल ज्यांच्या नुसत्या नावातच काळ घाबरतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. आता कितीतरी प्रमाण आपल्या समोर आहेत. आपण मात्र सर्वसामान्य जे आहोत, काळावरती सत्ता गाजवणं आपल्या हातात. ऐका एक दृष्टांत सांगतो. एक आजी होती. आजी कोण होती? आजी होती. आजी म्हणते आजी होती. कोण होती? आजी होती. आणि झालं असं का तिचं आता आयुष्य परिपूर्ण झालं? नीट ऐका, फक्त सिद्धांत लक्षात ठेवा की काळावरती सत्ता गाजवणं आपल्या हातात. किती प्रयत्न करा मरण चुकवायचा, चुकत काळ घ्यायला आला. आणि आल्याच्या नंतर मात्र सकाळची वेळ, काळानं असा दरवाजा वाजवला. दृष्टांत ऐका, नंतर दृष्टांत विसरून जा, सिद्धांत लक्षात ठेवा. दरवाजा वाजवला, आजीनं दरवाजा उघडला. समोर पाहिलं, आजी विचारते कोण रे बाबा तू? कोण म्हटल्यावर तो म्हणतो आजी मला ओळखलं नाही.
अरे बाबा तुझ्या तोंडावर काय पाटी आहे, तुला कसं ओळखायचं? आजी, या जगाला ज्याची भीती असते ना, ज्याला काळ म्हणतात, तो मी आहे. यम यम कोण? यम यमे आई मी काळे. आणि आज बरं बरं बाबा तू काळेस, पण आज माझ्या दारात कशाला आला? मी का काय चहा नाश्ता घ्यायला आलो? आजी, माझं कामच आहे, ज्याचं आयुष्य संपलं त्याला उचलायचं आणि तुझं आयुष्य संपलेलं आहे, चल आता मी तुला घ्यायला आलोय. आजी म्हटली, भाऊ अरे तू आज माझ्या घरी आला, मला घेण्यासाठी आला, पण खरं सांगू तुला माझी थोडीशी कामं शिल्लक आहेत रे. काय म्हटली? माझी थोडी कामं शिल्लक आहे. 80 वर्षाचं वय झाले. आजी म्हणते माझी थोडी कामं शिल्लक आहेत अजून, तू एक काम करशील का? त्याचा चांगला आदर तिथे केला होता, चहा पाणी नाश्ता आल्या आल्या पोहे सगळं दिलं होतं त्याला, म्हणजे माग नक पाहू कोणाला? काळाला, यमाला. आणि मग ते आजी म्हटली, भाऊ एक काम करशील का? मी आज माझी सगळी कामं उरकून घेते, तू उद्या मला घ्यायला येशील? त्याला वाटलं चला आता थोडीशी दया दाखवू. तो म्हटलं, आजी हे बघ, आज मला पाठवतेस, पण उद्या आल्यावर मात्र माझ्या बरोबर यावाच लागेल. हो भाऊ, मी उद्या नक्की येईल. फक्त काय झालंय, माझं आता वय 80-85 वर्षाचं आहे, माझी स्मरणशक्ती कमी झाली, माझ्या काही लक्षात राहत नाही. तू एक काम करतो का? तुझ्या हाताने इथं कुठंतरी भिंतीवर लिहून ठेवतो का तू उद्या मला घ्यायला? हो, त्याला पटलं. आणि मग काळानं त्या भिंतीवरती असं लिहिलं, आजी तुला घ्यायला मी उद्या येतो. काय लिहिलं? बोला ना, काय लिहिलं? आजी तुला घ्यायला मी उद्या येतो असं लिहिलंय बघ. आजी इथं लिहिलंय काय? भाऊ मला वाचून दाखव. हे बघ, आजी तुला घ्यायला मी उद्या येतो असं त्या भिंतीवरती लिहिलं. आणि काळ मात्र आपला यम निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8लाच दरवाजा वाजवला. आजीनं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर आजी म्हणते, कोण रे बाबा तू? ओळखलं नाही? एक दिवसात विसरली. अगं काल आलो होतो ना. कोण रे? अगं यम, काळ, तुला काल घ्यायला आलो होतो. हो का? माझ्या काही लक्षात नाही. बरं बाबा आलाय तर ये घरात. आले. आणि हे बघ आजी, आता खोटं बोलायचं नाही, काल आलो होतो, तू मला म्हटली भाऊ माझी थोडी काय राहिलीत कामं शिल्लक राहिली, तेवढी कामं आजच्या आज उरकून घेते आणि उद्या तुझ्या बरोबर येते. आजी मनात म्हटली, बाबा जी कामं 80 वर्षात उरकली नाही, जी कामं 80 वर्षात उरकली नाही ती कुठं एक दिवसात उरकतात का? पण आजी म्हटली, बरं बरं बोल पुढं काय? तर म्हटलं, आजी तुला माझ्या बरोबर यावं लागेल. कुठं? कशाला? मला माहित होतं तू कालच म्हटली माझा स्वभाव काय झालाय थोडंसं आता माझं विस्मरण होते, लक्षात राहत नाही. माझ्या हाताने मी भिंतीवर लिहिले, तूच तुला यायला सांगितलं. काय लिहिलंय? वाच बरं एकदा. त्याने वाचलं आजी समोर. काय? आजी मी तुला घ्यायला, आजी मी तुला घ्यायला, आजी मी तुला घ्यायला. आजी म्हणली, मग ये उद्या, ये उद्या. असं उद्या 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 करून ती आजी काय मिली नसेल का? कधीच गेली? मी 10व्याला होतो. ऐका, दृष्टांत विसरून जाता, पण मृत्यूवरती काळावरती विजय मिळवणं हे तुमच्या माझ्या कोणाच्याच हातात नाही. न मरणे निर्विवाद जगा पडिये. या जगा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की बस नको आम्हाला मरण, सार्वभौम पद आमच्याकडे असावं. पण तो या मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्या दिवशी ठरलं त्याच दिवशी निघावं लागतं. गेलेल्या लोकांची संख्या खूप आहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळा वाढवयाची पाहे, घडोघडी काळा वाढवयाची पाहे, घडोघडी काळा वाढवयाची पाहे. किती शिल्लक आहे नाही माहिती. तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मागे लागलाय आणि त्या काळाच्या जबड्यात तुम्ही मी आपण प्रत्येक जण चाललोय. घडोघडी काळ अजून किती आहे अवकाश. हो, त्यांना असं आज करून बसलाय. कसा पाहतो? उंदीर घेऊन जाय. तुकोबराय सांगतात, घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे. जसं बोका कशासाठी दबा धरून बसलेला असतो. आता याला काय तुकोबराय सांगतात ना का, तिथंच सांगतात ना काय, जसा काळ तुमच्या माझ्यासाठी काय करून बसला.
आ करून बसलाय, टपून बसलाय. कसा सांगू कसा? तुम्ही पाणीपुरी खाली गाव हा नाही खाल्ली? आपण खाल्ली बा आळंदीत असताना. आता कधी मध्ये ऐका जिलेबी खाताना काय लय मोठा आ करावा लागत? जिलेबी खाताना लागतो. पण मला असं मोठं तोंड न करता पाणीपुरी कोण खाऊन दाखवेल? मुकुंद काका कपडे भरतील ते असं जेवढा मोठा आ करावा लागतो ना, बरोबर ना, मोठी असते ती. तसंच आहे ते पण विसरून जा. तसा काळ आ करून बसलाय, त्याच्या जबड्यात आपण सगळेजण चाललोय. ऐका कोण कोण गेलं? पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. जमका अजब तड़ाखा रे तू क्या जाने लड़कारी, जमका अजब तड़ाखा रे तू क्या जाने लड़कारी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. जमका अजब तड़ाखा रे तू क्या जाने लड़कारी, जमका अजब तड़ाखा रे तू क्या जाने लड़कारी. ओ 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. कुठे गेले? काळाच्या जबड्यात. मग आपण नाही जाणार. आज मेला पंजा मेला बाप मसना केला. अरे मेला पंजा मेला बाप मसना केला. हो तोही कैसा झाला, देखत नाथ बनतो तोही दैसा झाला. जामेला बाप मसना गेला. आजा मेला पण जामेला बाप मसना गेला. देखत नातू पळतो तोही दैसा झाला. देखत नातू पळतो तोही दैसा झाला. उठा पाठी भय टाळी वाजवा यांच्यासाठी. खरं तर हे सगळे खुश आहेत ना एवढे. हे काय कोणामुळे सांगू? फक्त सागर भाऊमुळं. वा गोड स्पीकर व्यवस्था. या असं वातावरण असलं की मग 1-1.5 वाजेपर्यंत कंटाळा आम्हाला येत नाही, तुम्हाला पण येतो का? 12लाच. ऐका ही आपल्या परिवारातली यादी आहे. ज्या भारतात आपण जन्माला आलो ना, आपल्या देशाचं नाव काय? स्वाभिमान आहे आपल्याला आपल्या देशाचा. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. ज्या भारतात जन्माला आलो ही भूमी काय सामान्यांची, शूरांची, वीरांची, साधू संतांची, देवादिकांची, महंतांची, ऋषीमुनींची. ज्या भूमीत आपण जन्माला आलो ना, या भूमीत संत महंत शूरवीर जन्माला आले. पण आयुष्य संपलं, सगळ्यांना जावं. नुसत्या ऋषीमुनींच्या संख्येचा विचार कराल तर संख्या होती 88,000. किती? ये धरती है यहाँ ऋषि मुनि, प्रभु नाम की जपते माला, नाम की जपते माला. ये धरती है यहाँ ऋषि मुनि, प्रभु नाम की जपते माला, नाम की जपते माला. यह सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. हो ऋषी मुनींना जावं लागलं, देवादिकांना जावं लागलं. परिवाराचा विचार केला तर ज्ञानोबराज सांगतात आजा मेला, बरोबर, पण जा मेला. बाप नातू पंतू सगळे गेले. आता नंबर कोणाचा? आजी म्हणली माझा, म्हणजे आपलाच, बरोबर आहे. फक्त आजी म्हटली तुम्ही म्हटल्या नाही, पण नंबर कोणाचा आहे?
आपलाच आहे. म्हणून महाराज म्हणतात तरी हा मृत्यू लोक आहे, मरणाऱ्या लोकांचा लोक आहे. जरी इच्छा नसेल तुम्हाला मला मरायची, पण मरावं लागणार आहे ना, मरावं लागणार आहे ना. कधी कुठं कसं केव्हा याचं ज्ञान नाहीये. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. तुमच्या माझ्या संचितात प्रारब्धात जेवढं लिहिलंय तेच होणार. मग कधी जावं लागेल हे माहित नाही ना. मग किमान जाण्याच्या अगोदर एकदा तरी सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, वा वा, सांगतो तुम्हासी हरी बोल. बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. टाळी वाजवा, टाळी वाजवा सर्वजण. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. हरी गेला जन्मवाया, हरी गेला जन्मवाया, हरिता भरवारी, हरिता दुर्गारी, हरिता भरवारी, गावसी दोरे, हरिता भरवारी, हरिता दुर्गारी, गावसी दोरे. वा, नितीन महाराज जोरात टाळी वाजवा एकदा. छान. खरं तर आमची पहिलीच भेट झालेली आज, बरोबर ना, परंतु अतिशय गोड. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. तुकोबराय तळमळीनं सांगतात, आणि तळमळ ज्याच्या अंतकरणात असते तो आपल्याला काय करतो, उपदेश करतो. उपदेश कोणी कोणाला करत बसत नाही. अलीकडं उपदेश करणारे खूप आहेत, ऐकणारे कमी आहेत. तुम्हाला मला खरं तर तुमचं माझं जीवन धन्य व्हावं याच्यासाठी ही जुनी जाणती मोठी माणसं आजही तुम्हाला मला काय करतात, उपदेश करतात. उपदेश कोणी करावा, ज्याचा अधिकार आहे त्यानं करावा. उपदेशो नाम अप्त अनुशासनम. जे आपले अप्त असतात, जे स्वकीय असतात, का ज्यांच्या अंतकरणामध्ये आपल्याविषयी कळवळा असतो, ते आपल्याला उपदेश करतात. आज तुकोबाराय सुद्धा तुम्हाला मला उपदेश करतात. महाराज म्हणतात आम्हाला काही गरज नाहीये, आम्ही मुळातच आम्ही वैकुंठवासी, बरोबर. पण तरी आम्ही इथं आलो ना, कशासाठी आलो? आड राणाला अधपतनाला भरकटत चाललेला हा समाज आहे ना, या समाजाला सन्मार्गाला लावण्याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं. जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरया आले दीनजना. या दीनजनांचा उद्धार व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही इथं आलो. आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. आडराणाला अधपतनाला भरकटत चाललेला जो समाज आहे, त्या समाजाला सन्मार्गाला लावण्याच्यासाठी ज्यांनी अहोरात्र तुम्हाला मला उपदेश केला, हो तुम्हाला मला जागवलं. आता जागा, आता जागा, वा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, जागा भाई नो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे वाली नो जागा, जागा,
जाग करण्याकरता संत आहोत. आता हा अतिशय गोड पवित्र महिना आहे का ज्या महिन्यामध्ये श्रीपद बाबांचं हे पुण्यस्मरण आहे. हा कोणता महिना आहे? ते म्हणतात दोंड्याचा. असो तो दोंड्याचाच आहे, परंतु ते नंतरचं नाव बरोबर ना. पण हा अधिक मास देवाच्या सहस्रनामावली म्हणजे 1000 नावातलं देवाचं एक नाव आहे, त्याला म्हणतात पुरुषोत्तम. काय म्हणतात? पुरुषोत्तम. हा कोणता महिना आहे? पुरुषोत्तम मास. त्याला मलमास म्हणतात बरोबर. आणि या पुरुषोत्तम मासातील खऱ्या अर्थानं आजचा हा पर्वकाळ आहे. त्या पर्वकाळावरती श्रीपद बाबांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी आपण सर्वजण आयोजित करत आहात. मला असं वाटतं या पवित्र महिन्यात आता अधिक मास म्हटलं की गावागावात परंपरेचे 3 वर्षातनं सुद्धा येणारे काही सप्ते असतात. महिनाभर गावागावातील मंदिरांमध्ये काय चालतं? काकड आरती चालते. जितकं भजन होईल, जितकी भक्ती नामसाधना शक्य तेवढी होते. खरं तर काकडा म्हणजे काय? काकडा म्हटलं महिनाभर का ज्याला काही प्रेम नाही भजनाविषयी तो म्हणतो आता हे काय आपल्याला महिनाभर झोपू देत नाही. हो, पण काकड आरती म्हणजे तुम्हाला मला तुमच्या माझ्या हितापासनं जाग करण्याचं काम संत करत असतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोय रे. सगळं खूप गोड भजन आहे सगळं. वेळेची मर्यादा आपल्याकडे ना. पण मला असं वाटतं संत आपल्याला जे जाग करतात ना, तुम्ही म्हणाल 11:15 वाजले आम्ही काय झोपलो काय? नाही, आपण सगळे जागेच आहात, पण कदाचित चर्मदृष्टीनं जागे असाल, पण भावदृष्टीनं झोपला असाल तर संत आपल्याला जागे करतात. अरे माणसाचा मिळालाय जन्म आपल्याला, पशुपश्वादिकाचा मिळाला असता तर या मंडपात सुद्धा कोणी बसू दिलं नसतं. त्या भोग प्रधान योनीत नाही तर ज्ञानप्रधान योनीत जन्माला आलात ना, मग या जन्माची सार्थकता करून घ्या. आता जे श्रद्धावान सगळी वारकरी मंडळी माझ्या समोर बसलीत, आमचं सगळं भजनी मंडळी, आपण सगळे वारकरी मंडळी. आता मात्र आपल्याला सगळ्यांना वेध कशाचे लागलेत? वारीची, बरोबर ना. आता पुढं लगेच काय, हा महिना झाला पुरुषोत्तम मास का लगेच वारी संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे म्हणासी कधी एकादशी आषाढी. खरं तर ही भावना तुमच्या माझ्या अंतक. आम्ही वारीला जातो का जातो? भजन करा भेटतंय, परमार्थ होतो, आणि सगळ्यात महत्वाचं जगाचा मालक परब्रह्म स्वरूप असणारा श्री भगवान परमात्मा, त्याचं आम्हाला काय होतंय? दर्शन होतं. आणि त्याचं दर्शन झालं की आमच्या जन्माची काय होते? तुका म्हणे जन्मा आल्याचे या रोहिदास बाबुडे आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. त्या देवाला एकदा डोळे भरून पाहिलं ना तरी जन्माची काय होते? सार्थकता होते. म्हणून श्री तुकोबाराय तुम्हाला मला सावध करतात. अरे बाबांनो, लाख मोलाचा मनुष्य जन्म मिळाला. इकडे बघा, एक 10 मिनिटं राहिली. अनमोल किमतीचा आहे, पण याच जन्मामध्ये खऱ्या अर्थानं या जन्माची सार्थकता करणारा परब्रह्म स्वरूप असणारा श्री विठ्ठल परमात्मा, जो समपाय करकटी विटेवरती उभा आहे ना, तोच आपल्या जन्माची सार्थकता करणार. म्हणून त्याचं भजन करा. जर सार्थकता नाही, भजन जर केलंच नाही तर त्याचाही परिणाम काय होतो? नाही तरी गेला जन्म वाया. मग काय व्हावं? जन्म वाया जावा की जन्म सार्थकी लागावा? म्हणा तूच सांग, काय व्हावा? सार्थकी लागावा. तर नामदेवराय म्हणतात, जन्म जाऊन येदी वाया चिंती विठोबाच्या पाया. देवाचं भजन परमार्थ करा, नक्की जन्माची सार्थकता होणार. आणि तुकोबाराय म्हणतात, त्याच्यासाठी किती वेळ आहे आपल्याकडे माहित नाही. किती वेळ शिल्लक राहिला, किती अवधी शिल्लक राहिला हे तुम्हाला मला माहित नाही ना. म्हणून आपण किमान सर्वांनी आधी सावध व्हा, जागे व्हा, घाई करा, त्वरा करा.
कशासाठी? जन्माच्या सार्थकतेसाठी महाराज अभंगाच्या करिता दुसऱ्या- भरोभरी दुराव्याचे दूरी करिता भरोभरी दुराव्याचे दूरी करिता भावाची पुरी वाहावाची करिता भरोभरी दुराव्याचे दूरी करिता भरोभरी अरे म्हणून घाई करा, त्वरा करा, वेळ कमी आपल्याकडं, 8 मिनिटं आहेत. कीर्तन संपवायला मरायला नाही. पण त्याचाही काय भरोसा, 8 मिनिटात काही होऊ शकतं, पण कीर्तनात तशी आज्ञा नाही. म्हणून महाराज म्हणतात किमान सावध व्हा, जन्माची सार्थकता करणारा कोण आहे एवढं तरी सांगा. आता श्री विठ्ठल परमात्मा आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात आपल्याला काय करावं लागेल, त्याचं काय करावं लागेल. भजन. आता मी खरंच जायला म्हणजे जाणार 10-15 मिनिटांनी घरी. हा, काय करावं लागेल, भजन. तुम्हाला सार्थकता करायची का? तुम्हाला नक्की नक्की. मग हात असे थोडे मोकळे करा आणि भजन करा. विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहावसी. महाराज किमान सावध व्हा. कशासाठी? आपलं आयुष्य संपत चाललंय. या संसार रूपी सागरात किती धावलं, किती पळलं, एक दिवस आयुष्य संपून जातं, पण शाश्वत सुख मिळत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. महाराज आपलं हित कशात आहे हे शोधा आणि मग जागे व्हा. या सगळ्यात प्रचंड महावेगानं वाहणारं पाणी कोणतं असेल ना, तर त्याला भवनदी म्हणतात, म्हणजे संसार. भवनदीचे पाणी कड्या मोठे वाहते, भल्या भल्या पोहणारा उलथोनी पाडिते, उलट उलट माघारा गड्या गटांगळी खासी, भरला पुरमायेचा लोंढा वाहुनिया जासी. महाराज अरे किमान आता सावध व्हा, जागे व्हा. कधी आयुष्य संपेल, कधी जावं लागेल. म्हणून आम्हाला बुडायचं नाहीये, आम्हाला अलगद अशा स्वरूपाचं तरायचंय. आणि तरुण नेणारा कोण असेल, आम्हाला तारणारा कोण असेल, तर तो आमचा श्री विठ्ठल परमात्मा आहे ना. म्हणून तुकोबाराय सांगतात, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. बस महाराज आम्हालाही भजन परमार्थ भक्ती करायची ना, पण आता आम्हाला सांगा काय करावं लागेल, किती पैसा खर्च करावा लागेल. तुकोबाराय सांगतात याच्यासाठी खर्च करायची गरज नाहीये, अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी भाव असावा लागेल. शेवटचं चरण. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. हरी बोल.
विषय भाव असावा लागतो. काही न लगे एक भावाची कारण. महाराज म्हणतात पैसा खर्च करावा लागत नाही. भाव असेल, प्रेम असेल, सद्भावना असेल तर नक्की आपल्याही जीवनामध्ये आपल्या जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. चिंता करू नका, बरोबर 12 झालेत. हा, महाराज म्हणतात काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय शपथ घेत आहेत. आन म्हणजे काय? आन आन शपथ. एखादी गोष्ट मैत्रिणीला पटत नसेल तर आपण तिला काय म्हणतो, बाई तुझी काय घेते. तसंच तुकोबारायांना जवळचा जर कोण असेल आपल्या जीवनात तर तो परमात्मा आहे. आणि तुकोबाराय सुद्धा जवळच्याची शपथ घेतात, म्हणजे तुकोबाराय देवाची शपथ घेतात. तुम्हाला सांगतो एक परमात्मा असा आहे का तोच तुमच्या माझ्या जन्माची सार्थकता करणार आहे ना. पण त्याच्यासाठी अंतःकरणात भाव ठेवा. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी ओ भावेन देवम. सुभाषितकार खूप येत आता विषय, परंतु वेळेची मर्यादा, वेळ संपलेली आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. वित्त म्हणजे पैसा. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्णा. बस महाराज अंतकरणामध्ये भाव असेल तर नक्की आपल्याही जन्माची सार्थकता करणारा अशी भगवान परमात्मा आहे. त्याच्यासाठी भजन करावं लागेल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. यथामती यथावकाश. संकल्पित वेळेमध्ये आपल्या समोर काहीसं चिंतन मांडत असताना आज ज्या निमित्तानं आपण सगळे जाधव परिवारावरती प्रेम करणारी आपल्या पाडळी गावातील सर्व आमची वारकरी मंडळी आहेत. गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, राजकीय, उद्योग, व्यवसाय, व्यापार, अध्यात्म क्षेत्रातली, परिसरातनं उपस्थित असणारी आपण सर्व क्षेत्रातली या परिवारावरती प्रेम करणारी पाहुणे मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलोत. कैलासवासी श्रीपद किसन जाधव बाबा अर्थात आज त्यांचा हा पुण्यस्मरण सोहळा खरंच पुण्यात्मा आहे. हो, या परिवाराच्या करिता राबून कष्ट करून एक एक रुपया जोडून खऱ्या अर्थानं सुसंस्काराचं ज्ञान आज या तीनही मुलं असतील, मग त्यामध्ये विशेषत्वानं बाळासाहेब मामा, सोमनाथ मामा, केरू मामा आदी करून हा सगळा मोठा परिवार आहे. या परिवाराचा आधार आज या परिवारातनं परिवाराला सोडून गेलेला आहे. नक्की मोठं दुःख आहे. शेवटी आपणच म्हणत असतो ज्याचं जळतं त्याला कळतं. आज या परिवारातलं हे कधीच न भरून निघणारं हे दुःख आहे का गेलेल्या, बरोबर ना, चुकलं नाही नावं, गेलेल्या व्यक्तिमत्वाची उणीव आज या परिवारामध्ये नक्की कायम आयुष्यभर अशा स्वरूपाची राहणारे. परंतु ज्या पित्यानं आमच्यासाठी हे सगळं मोठं वैभव उभं केलं आणि या इहलोकाचा निरोप घेतला, आज त्यांच्यासाठी त्यांच्या ऋणातनं उतराई होण्याचा फक्त प्रयत्न हे तीनही चिरंजीव, त्यांचे बंधू असतील, सगळा मोठा परिवार असेल, हा सगळे परिवार या ठिकाणी आज करत आहे आणि आपण सर्व या दुःखामध्ये सहभागी झालेला आहेत. अर्थात माझे आजोबा आणि हे सगळे माझे मामा, केरू मामांनी, त्यांचे बंधू सगळ्यांनी खूप हट्ट आग्रह केला, बाळासाहेब मामा, सोमनाथ मामा, की आपल्याला दशकरेलाही यावं लागलं होतं प्रवचनालाच. आणि आजही श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा करण्याची ही सूचना परिवारानं मला दिली.
आणि म्हणून त्या अनुषंगानं आपल्यासमोर या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या अभंगावरती चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. धावतो बोलायचे वेळेची मर्यादा, या सगळ्या मर्यादेमध्ये एखादं वाक्य शब्द चुकीचा गेला असेल तर बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते मात्र आपण सर्वांनी संग्रह ठेवा. बरोबर म्हणाल तर एकच काय, आपल्या जन्माची सार्थकता करणारा परमात्मा आहे का ज्याच्या दारात बसलोय त्याचं भजन करा, नामसाधना करा, वारी आलेली आहे वारी करा, परमार्थ करा. हो, दुसरा परमार्थ वेगळा तरी काय, ज्या क्षेत्रात आहात, राजकीय, उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, शेती, परमार्थ ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये जीवनात प्रामाणिकता ठेवा. आणि प्रामाणिकता असेल तर नक्की तोच परमार्थ आहे आणि खऱ्या अर्थानं जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. मरावे परी कीर्ती रूपी तुका म्हणे, एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण गावात आलो की आपल्याशी लोकांनी संवाद करावा आणि आपण या लोकांचा निरोप घेतला, ही बातमी ज्याच्या कानावर पडली ना, आपल्यासाठी किमान त्याच्या डोळ्यामध्ये 2 का होईना अश्रूच्या धारा याव्यात, असं जीवन आपलं असावं, अशी दिनचर्या आपली असावी. हे उपदेश, हा मार्गदर्शन श्री तुकोबाराय आपल्या समोर करतायत. यथामती यथावकाश माझी सेवा याच ठिकाणी परमात्मा चरणी समर्पित करतो. गोड असे मृदंगाचार्य ज्ञानराजी महाराज, गायनाचार्य मुकुंद महाराज, नितीनजी महाराज देशमुख, ही सगळी बाल वारकरी विद्यार्थी, चोपदार, विणेकरी, स्पीकर व्यवस्था, यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर विशेष उपस्थिती परिवाराचे स्नेही बाचे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नितीनजी महाराज रेवगडे, आपण उपस्थित आहात. आपल्या पाडळी गावातली आमची ही सगळी तरुण भजनी मंडळी, यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. वा, खरं तर तुकोबाराय जसं म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, ज्या जुन्या जाणत्या पारमार्थिक माणसांनी संप्रदायाचं गावामध्ये लावलेलं हे बीजारोपण, बरोबर, हा उपकार यांच्यासाठी, तरुणांसाठी कोणाचा असेल तर या जुन्या माणसांचा आहे, या जुन्या पारमार्थिक माणसांचा आहे, का ज्यांनी परमार्थ रुजवला, वाढवला, घडवला, फुलवला आणि खऱ्या अर्थाने सांभाळण्याचं काम गावातली आमची सगळी तरुण भजनी मंडळी करतायत. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नम्र भावना नतमस्तक होतो. स्पीकर व्यवस्था आमचे जिवलग सन्मित्र, खूप वर्ष, खूप वेळेला त्यांच्या स्पीकरवरती सेवा केली आम्ही, पण पखवाज वाजवायची. इथं सुद्धा आलेलो आहे, बरोबर, परंतु आता कीर्तनाच्या निमित्तानं पहिली आमची भेट आहे. वाजवायला अनेक वेळेला झाली, परंतु सागर भाऊ खूप गोड असा स्पीकर आहे. आपल्या सिन्नर तालुक्यातल्या सगळ्या मोठ्या उत्सवांमध्ये त्यांचा स्पीकर असतो. साधकाची माऊली यूट्यूब चॅनलचे आमचे सर्वेश महाराज, आदी करून आपण सर्वजण, माझे पूज्य पिताश्री अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांच्यामुळं आज या गादीवरती उभं राहून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, तो माझा सगळा परिवार, माझे सगळे नातेवाईक मंडळी आहे, खोंड परिवार, आवारी परिवार, आता सगळे मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं गेलेल्या जीवात्म्याला भावपूर्ण अशा स्वरूपाची श्रद्धांजली आपण सर्वजण मिळून समुदायानं समर्पित करूयात. समाज प्रबोधनकार गुरुवारी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबांच्या कुशल मार्गदर्शनानं आम्ही आपल्या जवळच अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी श्री कोतुळेश्वर देवस्थान इथं वारकरी शिक्षण संस्था आम्ही चालवतो. मामांना बऱ्याच जणांना माहिती आहे, त्या संस्थेत मागच्या वर्षामध्ये 90 विद्यार्थी वर्षभराचे निवासी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी 10वी नंतरच्या मुलांना श्री क्षेत्र गाथा मंदिर गुरुकुल देहू या ठिकाणी प्रवेश आपण देतो नितीन महाराज बरोबर. तर आता याही वर्षामध्ये 5 मुलं तिथं सिलेक्ट झाली, असे 3 वर्षातले 21 मुलं तिथं आपले शिक्षण घेत आहेत. आणि येणाऱ्या 1 जूनपासनं त्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या नवीन मुलांचा प्रवेश आहे. असेल कोणाची इच्छा, मला वाटतं पाडळणीतलाही मला फोन आला होता काल परवा, आणि या परिसरातले मग तामकरवाडीची, ठाणगावची, अजून वरती आडवाडीची मुलं त्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतायत. खापराळ्याची असेल कोणाची इच्छा तर नक्की 5वी ते 10वी पर्यंतच्याच मुलाला प्रवेश दिला जातो. कोणाची इच्छा असेल तर आपण संपर्क साधू शकता. आणि त्या मुलांना तिथं मार्गदर्शन करण्यासाठी आमची सगळी मुकुंद महाराज, नितीन महाराज, मृदंगाचार्य ज्ञानराज महाराज त्या मुलांना मृदंगाचं शिक्षण देत आहेत. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी ही अध्यात्म ज्ञान त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय. कोणाची इच्छा असेल तर आपण संपर्क करू शकता. ही भावना आपल्या समोर व्यक्त करतो आणि माझी कीर्तन सेवा याच ठिकाणी श्री पांडुरंग चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि सगळ्यांनी बोला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई